बघा, पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा राहुलला 15% गुण कमी आहेत, तर सौरभला 17% गुण कमी आहेत. दोघांच्या गुणोत्तरामधील फरक 8 असल्यास परीक्षा किती गुणांची होती असा प्रश्न. आता हे फरक शब्द, दोघांच्या गुणोत्तरामधील फरक 8, फरक म्हणजे लेकरांनो वजाबाकी. लक्षात घ्या, फरक म्हणजे काय सर? फरक म्हणजे वजाबाकी. दोघांच्या गुणोत्तरामधील फरक म्हणजे सौरभला 17% गुण कमी, म्हणजे या 17%तून लेकरांनो हे जे राहुलला 15% गुण कमी, 17 वजा 15 या टक्केवारीची वजाबाकी करा. हे उत्तर प्राप्त होते 2%. म्हणजे हे 2% म्हणजेच त्यांच्या गुणोत्तरातील फरक 8 असा अर्थ. लक्षात घ्या, प्रश्न मुख्य परीक्षा किती गुणांची होती. सोपं, इथं टक्के मांडा आणि इथं मांडा हे गुण. हे 2% म्हणजेच त्यांच्या गुणातील हा फरक. लक्षात घ्या, 8 गुण. तर कोणतीही परीक्षा असते 100%. 2% म्हणजे जर का 8, तर 100% म्हणजे किती असा प्रश्न मनाशी करा. सोडवण करत असताना त्रैराशिक पद्धतीनं, अर्थात 100चा गुणाकार 8 सोबत छेदस्थानी 2 समोर हा प्रश्न, हा भाग 4 न गेला 100 गुणिला 4 आणि हा समोर प्रश्न, अर्थात 400 हे या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे परीक्षा किती गुणांची होती सर? 400 गुणांची हे या प्रश्नाचं उत्तर. ओके. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.